बातमी ठाण्यातून ठाण्यातील कचराळी तलावाजवळ शौचालयाची दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे महिला ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना होती आहे। प्रशासनाने लक्ष द्यावं अशी ठाणेकरांनी मागणी केली आहे। मी दररोज सकाळी येतो संध्याकाळी येतो, पण प्रत्येक वेळेला मी आता माझं वय 86 आहे, त्यामुळे मला साधारणपणे एका तासात 2 वेळेला लघवीला जायला लागतं। मी जातो, फार अडचण होते, तिथे पाणी नसतं, कधी कधी कॉक तुटलेले असतात, कधी कधी बेसिनला पाणी नसतं आणि गंमत म्हणजे त्यांनी एक बाजूला छोटा जमिनीवर स्टँड टाकलेला आहे, त्यातलं पाणी घेऊन त्याच्यातच हात घालून हात धुवायला लागतो। पहिला सगळ्यात प्रश्न जो आहे तो इकडे सिक्युरिटी नाहीये। एकच गार्ड आहे, तो त्या मेन गेटच्या समोर बसलेला असतो। आता तो रात्री इकडे येऊन काय होतं माहितीये, बऱ्याचशा वेळेला लोक आतमध्ये घुसतात आणि कॉक वगैरे चोरून नेतात। त्यामुळे कॉक चोरून नेल्यानंतर जरी टाकीमध्ये पाणी आलं तरी सुद्धा ते सगळं वाहून जाणार। त्यामुळे त्या नुसती टाकी बसून पण उपयोग नाही। इकडे मुळात आधी सिक्युरिटी नीट ठेवायला पाहिजे। एकच गार्ड आहे, त्या एका गार्डला समजा काय रात्री झालं, कोणाला हार्ट अटॅक आला किंवा चक्कर आली तर ते रिपोर्ट करायला सुद्धा इथे कोणी नसेल। त्यामुळे एकाच्या बरोबर दुसरा गार्ड हा असायला पाहिजे। 2 गेटवर 2 गार्ड असतील तर एक जण गस्त घालेल, पुढच्या वेळेला दुसरा गार्ड गस्त घालेल, त्यामुळे थोडा त्याच्यावर चेक राहील। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूयात। ठाणे शहराला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं। अनेक वेळा ठाणे महापालिकेने निविदा काढून ठाण्यातील जे तलाव आहेत याच्या आजूबाजूचे सुशोभीकरण करता अनेक कोटी रुपये खर्च केले। मी सध्या ठाणे महापालिकेच्या समोर असणाऱ्या कचराळी तलाव या ठिकाणी आहे। आपण पाहतो या ठिकाणी सर्वच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी वॉकिंग साठी येत असतात। सकाळ असेल, संध्याकाळ असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, महिला असतील, हे सर्वच जण या ठिकाणी वॉकिंग साठी दररोज येत असतात। मात्र वॉकिंग साठी आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे शौचालय। या ठिकाणी महापालिकेने शौचालय बांधलंय खरं, मात्र या शौचालयामध्ये पाणीच नाहीये। त्यामुळे मोठा सामना जो आहे तो इथल्या जॉगिंग साठी येणाऱ्या, वॉकिंग साठी येणाऱ्या, रनिंग साठी येणाऱ्या नागरिकांना करावा लागतोय, कारण आतमध्ये पाणी नाहीये। त्यामुळे जर कुणाला शौचालयाला जायचं असेल तर पाण्याचा अभाव आहे। या ठिकाणी टाकी बसवण्यात आलेली आहे, मात्र या टाकीतलं पाणी इतकं खराब आहे की जे हातावर सुद्धा घेऊ शकत नाही। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज।